नमस्कार सगळ्यांना। प्रथमतः श्री कोळादेवी यात्रेनिमित्त त्याचप्रमाणे हनुमान जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। खरं तर 12, 13 आणि 14 या 3 दिवस आपली यात्रा उत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्यानिमित्ताने पहिल्या दिवशीचा कार्यक्रम ऑर्केस्ट्राचा त्या ठिकाणी होईल। जल्लोष अप्सरांचा फुलवंती हा दुरंगी सामना त्या ठिकाणी होणार आहे। दुसऱ्या दिवशी सहकुटुंब पाहण्यासारखा कार्यक्रम महिला आणि पुरुष मुलं सगळ्यांसाठी श्री कोळादेवी सांस्कृतिक महोत्सव आयोजित अभिनेता ओम यादव प्रस्तुत या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे चला हवा येऊ द्या, गौरव चला हवा येऊ द्या, त्याचप्रमाणे माधुरी पवार आणि अन्य अनेक कलाकारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी तो कार्यक्रम दुसऱ्या दिवशीचा संध्याकाळी 8:30 वाजता संपन्न होईल। त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी हरिभक्त परायण गायकवाड महाराज यांचं भारूड जे महाराष्ट्रामध्ये गाजलंय ते संध्याकाळी 8 वाजता होईल। पहिल्या दिवशीचा कार्यक्रम पहाटेपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे। अभिषेक असतील, आरती असेल, त्यानंतर हनुमान जन्म असेल, त्यानंतर सायंकाळी पालखी येईल 7 वाजता। 7 ते 10:30 पर्यंत छबिना होईल। छबिना सुद्धा भव्य दिव्य आपण या ठिकाणी करणार आहोत। हत्ती, उंट, घोडे, सवाद्य, लाइटिंग, एकदम आगळा वेगळा छबिना आपण त्या ठिकाणी गावामध्ये देवीचा करणार आहोत। त्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहा आणि सायंकाळी 10:30 वाजता ऑर्केस्ट्रा सुरू होईल। त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थित राहा। खरं तर आपण पाहताय गेल्या 1 वर्षापासून काम करत असताना गेल्या वर्षीचा पूर्ण यात्रेचा अहवाल प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक पारदर्शी कारभार आपण तुमच्या समोर मांडलेला आहे आणि शेवटी जेवढी मोठी यात्रा करणार तेवढा खर्च हा जास्त होत असतो। म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी यंदा सुद्धा यात्रेची वर्गणी ही भरभरून त्या ठिकाणी द्या, आपली पावती घेऊन जा आणि आपण सगळेजण थोडासा देवीच्या परिसरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये सेवेकरी म्हणून त्या ठिकाणी 3 दिवसाचा वेळ आपला थोडासा द्या। नाही 3 दिवस देता आला तर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी द्या। यावर्षी आखाड्याचं वेगळं वैशिष्ट्य आपण केलंय। यावर्षी आपले सगळे पंच आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी वजन गटावरती कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत। म्हणून आखाडा सुद्धा आगळा वेगळा आपला त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून आखाड्याला सुद्धा सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने निश्चितपणे या। आणि आज आपण पाहताय कोळादेवीच्या मंदिराचा रस्ता कॉन्क्रिटीकरण असेल, आजूबाजूला सगळ्या सुशोभीकरण हे मोठ्या प्रमाणावरती आपलं त्या ठिकाणी चालू आहे। मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला एक आनंद वाटला पाहिजे आणि यात्रेमध्ये उत्साह वाटला पाहिजे। म्हणून सर्वतोपरी आम्ही सगळे यात्रा कमिटी, श्री कोळादेवी यात्रा उत्सव आणि नवरात्र उत्सव समिती आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत। आपल्या सगळ्यांची सहकार्याची अपेक्षा आम्हाला निश्चितपणे आहे आणि ती आपण कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि वर्गणीच्या बाबतीत आपण वाडीप्रमाणे, मळ्याप्रमाणे, गल्लीप्रमाणे जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे। या वर्षी प्रत्येक कुटुंबाची जेवढा उमरा आपल्या ग्रामदैवताच्या अखत्यारीत येतो त्या प्रत्येक कुटुंबाची फुलाची पाकळी म्हणून वर्गणी आली पाहिजे। म्हणून आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण सगळ्यांनी कोळगाव स्टँडवरती त्या ठिकाणी मंडपामध्ये या। आपल्यावर कुणावर जबरदस्ती नाही, जेवढी आपल्याला आपल्या परिस्थितीप्रमाणे जेवढी यथोचित वर्गणी करता येईल ती वर्गणी सुद्धा आपण करावी आणि यात्रा कमिटीमध्ये सहभागी होऊन एक यात्रेचा जल्लोष लुटावा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नमस्कार। कोळगाव पंचक्रोशीचे ग्रामदैवत श्री आई कोळादेवी यांचा यात्रा उत्सव दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होत आहे। 11 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजता देवीचा होम हा सुरू होईल। रात्री 11 वाजता होमाची आहुती पडेल। तसेच रात्री 2:30 वाजता मानाचे अभिषेक सुरू होतील। सकाळी 6 वाजता हनुमानाचा जन्म झाल्यानंतर गावातून वाजत गाजत आई कोळादेवीचे शृंगार, साडी आणि अलंकार हे गावकरी घेऊन मंदिरामध्ये येतील। त्यानंतर देवीचा शृंगार पूजा होऊन सकाळी 7 वाजता आरतीला सुरुवात होईल। आरती झाल्यानंतर सकाळी 9 वाजता नैवेद्याचा कार्यक्रम सुरू होईल 12 वाजेपर्यंत। त्यानंतर 4 वाजता शिरण्यांचा कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर 6 वाजता
छबिना निघेल.